आज दिनांक 10/8/2026 रोजी नगर परिषद तुळजापूर विशेष सभा आयोजित केली होती. आजच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मीटिंग मध्ये जे काही ठराव असतील ते प्रभाग क्रमांक 1 ते 11 या 1 ते 11 प्रभाग क्रमांक 1 ते 11 मधली जी कामं आहेत ते कामं आम्ही त्या सभेमध्ये ठराव घेऊन आम्ही 1 ते 18 नगरसेवक ह्याला विषयाला आजच्या बहुमताने सहमती देऊन आजची सभा झाली आहे. तसेच दुसरा विषय आहे हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोक कल्याण अभियानाअंतर्गत तुळजापूर शहरामधील नगर परिषद हद्दीतील सुधारित कामे वास्तविक कामे करण्याबाबत चर्चावर निर्णय झालेला आहे. त्यालाही मंजुरी मिळालेली आहे. तिसरा विषय आहे जलशुद्धीकरण वाचोंदा तलाव जागवेल कुरनूर प्रकल्प नळदुर्ग येथील सर्व मीटर पॅनल इत्यादी साहित्य आवश्यक पंप मशीन सन 2026-27 वार्षिक दुरुस्तीसाठी निविदा काढण्याबाबत चर्चावर निर्णय झालेला. हेच्या अनुषंगाने आपल्या तुळजापूर शहरामध्ये जे 1 ते 11 मध्ये प्रभागामध्ये जे कामं आपण हाती घेतलेले आहेत त्या कामासंदर्भात सांगायचं झालं तर आपल्याला नगर परिषदला महायुती सरकाराकडून आदरणीय तुळजापूर शहराला महायुती सरकाराकडून 5 कोटी रुपये मंजूर झाले होते व ते नगर परिषदेला न देता ते 82 या विभागाकडे वर्ग केले होते. तर तुळजापूर शहरामधली आपली नगर परिषद नगर परिषद सक्षम आहे. आपली नगर परिषद आणि संविधानिक पदावरती नगरसेवक आहेत, सगळे नगराध्यक्ष आहेत आणि यांच्यावर अविश्वास दाखवून जो निधी आला आहे तो निधी 82 कडे वर्ग केला आहे. तरी जो निधी दिलाय शासनाने त्याबद्दल मी विशेष करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या सुमित्राताई पवार यांचं मी तुळजापूर नगर परिषदच्या वतीने मनपूर्वक मी अभिनंदन करतो. त्यांना अभिनंदन करतो, मी त्यांचं आभार व्यक्त करतो त्यांचे की त्यांनी आमच्यावरती नगर परिषदेवरती विश्वास ठेवून नगर परिषदला 5 कोटी रुपये दिले. पण देत असताना ते काय सक्षम नगर परिषद असताना ते दुसरीकडे कुठं 82 कडे वर्ग केले व आजच्या सभेमध्ये हे कुठलेही काम जो आलाय निधी त्याचं स्वागत आहे, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण जो आपल्या नगर परिषदेवर जर संशय काही नगरसेवक घेऊन जर कुठलं कारभार करत असतील तर ते काय आम्हाला आपला निधी आपल्या तुळजापूर शहराचा निधी जर दुसरीकडून कुठं येत असेल आणि आपल्या नगर परिषदेला जर अविश्वास दाखवत असेल तर ते काय आम्हाला मान्य राहणार. आणि आपल्याला निधी दिला. विशेष करून मी आमचे महायुतीचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी आमच्यावरती शहरावरती विश्वास दाखवून तो निधी दिला. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नगरविकास खात्याचे व आपले उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचं तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने व सर्व नगरपालिका नगरसेवक यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. कारण की त्यांनी तुळजापूर नगर परिषदेला नगरविकास खात्याकडून विशेष तरतुदीत 5 कोटी निधी हा मंजूर केला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. परंतु तो निधी आणत असताना तो निधी
नगरविकास खात्याचा आहे तो आपली नगरपालिका सक्षम असताना सुद्धा तो निधी BRC कडे वळवण्यात आलेला आहे. तर आजच्या विशेष सभेमध्ये हा बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला की आपला नगरपालिकेचा निधी हा नगरपालिकेमार्फत खर्च करण्यात यावा व आपली नगरपालिका सक्षम आहे तो निधी खर्च करण्यासाठी आपले नगर अभियंता असतील, आपले शिवसाहेब असतील, लोकनियुक्त नगराध्यक्ष असतील, विरोधक नगरसेवक जरी असले तरी आम्ही सर्व एकत्र येऊन हा निधी खर्चण्यात सक्षम आहोत.